आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार मागे घेतल्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले की पक्षाकडे पुरेसे नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदारसंघातील संख्याबळ असते तर निवडणूक लढवली असती। त्यांनी म्हटले की आमचे 100च्या वर नगरसेवक असते तर आम्ही विधान परिषद निवडणूक नक्कीच लढलो असतो। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ अपुरे असल्यामुळे पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। राऊत म्हणाले, आमचे 100पेक्षा अधिक नगरसेवक असते तर आम्ही विधान परिषद निवडणूक नक्की लढलो असतो, पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत आणि उपलब्ध मतांच्या गणितामुळे वास्तववादी निर्णय घेण्यात आला। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील समन्वय आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही भर दिला। विधान परिषद निवडणुकीतून माघार ही पराभवाची भीती नसून संख्याबळाचे वास्तव लक्षात घेऊन घेतलेला राजकीय निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले। सगळ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवले। नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते आणि ती जबाबदारी इकडले जे आमचे संपर्क प्रमुख आहेत मिरलेकर त्यांच्यावर आम्ही दिली होती, कारण मी दुसऱ्या ठिकाणी होतो। तर म्हणजे जबाबदारी तशी महत्त्वाची होती, पण घोडेबाजार होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। आता घोडेबाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे, तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही। आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडेबाजार होतो आणि मग निवडणुका होतात। आता नाशिकवर लक्ष आहे आमचं, बघू आता काय होतं आहे। उमेदवार जरी नसला तरी किंगमेकरची भूमिका ही आपली आहे। आमच्याकडे जेवढी मतं आहेत, माननीय शिवसेना पक्षप्रमुख या संदर्भात आमच्या नगरसेवकांना मतदारांना काय भूमिका घ्यायला सांगतात ते तुम्हाला लवकरच समजेल। पण ही चूक झाली आहे? नाही, चूक नाही, ही चूक नाही आहे, याला चूक मी म्हणणार नाही। याचं कारण असं की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही। म्हणजे खरं म्हणजे माझ्या अनेक सत्ताजींची चर्चा झाली अनेकदा, कोणी लढायला तयार आहे का, पण जी तफावत आहे त्या तफावतीमुळे कोणी फार पुढे येण्यासाठी उत्सुक दिसले नाही। पण त्यांनी अर्ज पण घेतलेला होता। आता मग वसंत भाऊ आहे, त्यांना विचार। माजी आमदार अनिल कदम होते। हे असतं अर्ज आणणं आणि अर्ज भरणं यात फरक आहे का? पक्षाच्या आदेशानं अर्ज नक्की नॉमिनेशन फॉर्म त्याने आणले होते, पण शेवटी तो उत्साह असायला पाहिजे, तो दिसला। समोर महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि असं असताना आपण त्यांना बाय दिला का अशी चर्चा, कारण आपण देखील बोलून दाखवलं की कुठे मला तसं वाटत नाही। मिरलेकर साहेबांचं काही गणित चुकतंय मला तसं वाटत नाही। शिंदेच्या सेनेला ही निवडणूक फक्त नाशिकपुरती आहे का? नाही, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी निवडणुका आहेत। त्याच्यामुळे ज्याला यातलं आर्थिक गणित कळत आहे ते असं कोणाचं चुकलं किंवा काय असं असा प्रश्न निर्माण करणार नाहीत। 100च्या वर जरी आमच्याकडे मतदान असतं तरी आम्ही हे धाडस केलं असतं, एवढं मी सांगतो। बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती, नाशिक असेल, राज्यात हो, आम्ही निवडणुकीतच नाही, त्यांनी काय बंडखोरी नाही, महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे ठिकठिकाणी। आणि नाशिकमध्ये भाजपचेच जितेबंधूंनी उमेदवारी अर्ज भरला आहे, पुण्यामध्ये आहे ना, अशा वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी। नगरसेवकांना मतदारांना आर्थिक बळ मिळेल त्याच्यामुळे। आपला उमेदवार जर असता तर महाविकास आघाडी कोण आपल्या सोबत आहे ते तरी कळत असतं किमान। तुम्ही या विषयाच्या बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी। आता नाही, आपल्याला अंधारात ठेवून हा सगळा निर्णय झाला असा एक संदेश आपल्याला म्हणजे कोणाला तुम्हाला नाही, उद्धव साहेबांशी चर्चा करून झाला, आम्ही सगळे एकत्रच होतो। माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा झाली, आमचे सगळे जिथे उभे आहेत आता त्यांच्याशी चर्चा झाली, या सगळ्यांना मातोश्रीवर सुद्धा बोलवून चर्चा केली। पण मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल लागले मधल्या काळात त्याच्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसतात, निर्णय स्पष्ट दिसतात। त्याच्यामुळे रक्त का आटवायचं? फार ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील,
बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिकमध्ये जर कोणी स्वतःहून पुढे आलं असतं तर नक्कीच आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो असतो. नाशिकमध्ये शिंदे सेनेला रोखण्यासाठी भाजपच्या बंडखोरांना शिवसेना बळ देणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि भाजपच्याच मदतीनं हा सगळा डाव आखला जातो असं कळतं. मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना प्रत्यक्ष. शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात. हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे. अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाही आहे. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे. साहेब, शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. 3 आमदारांनी शिंदेंच्या भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीचा सगळा कारभार चालला आहे, दोन्ही शिवसेना एकत्र आले पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं. मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलं आहे ना. मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. मी कालही म्हणालो होतो तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा. मग आम्ही चर्चा करू. कशाला निमंत्रण द्यायचं, कशाला निमंत्रण मातोश्रीवर या. जे शिंदेच्या शिवसेनेचे ज्यांनी वक्तव्य केलं त्यांना तुम्ही एक प्रकारे निमंत्रण देताय. आता मी दत्ताजी गायकवाडांना सांगतो निमंत्रण पत्रिका छापा. दुसरं काय सांगू शकतो मी. अंबादास दानवेंनी पण अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती की शिवसेना एकत्र यायला पाहिजे. बरोबर आहे ना. त्यासाठी त्यांना मातोश्रीवर येऊन पश्चाताप व्यक्त करावा लागेल ना. ज्या पद्धतीनं ते बाहेर पडले, पक्ष फोडला, स्वाभिमान गहाण ठेवला, महाराष्ट्राचं नुकसान केलं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अमित शहा यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, याचा पश्चाताप